गाठलेले सर्व निर्बंध उठवले आहेत. 500 पत्र ईमेलद्वारे बँकेत उत्तर प्राप्त झाले आहे. सांगोला बँक पूर्व क्षेत्रात जोमाने उमेदीने सभासद ग्राहकांच्या सेवेत अधिक सुविधा घेऊन सांगोला परिसरातील आर्थिक विकासासाठी सज्ज होत आहे. ही बाब सभासद ग्राहक व बँकेसाठी आनंददायक आहे. नजीकच्या काळामध्ये मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, यूपीआय, IMPS, शासकीय योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी महामंडळ, बिनव्याजी कर्ज इत्यादी योजना घेऊन बँक ग्राहकांसाठी सेवेत दाखल होत आहे. बँकेची दिनांक 31 मार्च 2025 ची आर्थिक स्थिती अतिशय चांगली व भक्कम आहे. त्यामध्ये NPA प्रमाण 5% च्या आत, भांडवल परतता 14.40%, ढोबळ नफा 8.14 कोटी व निव्वळ नफा 4.24 कोटी, बुडीत कर्ज तरतूद 19 कोटी, गुंतवणूक 100 कोटी इतकी आहे. बँकेत ऑडिटवरून अहवाल प्राप्त झाले आहे. बँक वार्षिक सभेत 10% लाभांश जाहीर करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी बँकेचा वर्धापन दिनानिमित्त ठेवी व कर्जासाठी आकर्षक योजना जाहीर करण्यात येणार आहे. अर्थकारणाबरोबरच रक्तदान, वृक्षारोपण, बौद्धिक व्याख्यान, ग्राहक मेळावा, शेतकऱ्यांसाठी सेमिनार अशा विविध सामाजिक कार्यातून आपली बँक कायम सामाजिक बांधिलकी जपत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आमच्या प्रयत्नाने बँक भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करेल व सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उतरवण्याचा प्रयत्न कायमच करत राहील. सांगोला बँक भविष्यात ग्राहक, सभासद, ठेवीदार व हितचिंतकांसाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही आम्ही सर्व या प्रसंगी देतो व तितक्याच सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून करतो. धन्यवाद. बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळे आपल्या सर्वांचे नाना, व्हाईस चेअरमन पोते दादा, बँकेचे CEO वेळापुरे साहेब आणि व्यासपीठावरील सर्वांचे माझे संचालिका आणि व्यासपीठासमोरील सर्व संपादक बंधू आणि भगिनींनो, तर आत्ताच आपण प्रेस नोटसाठी इथं जमलेलो आहोत आणि यामध्ये बँकेचे चेअरमन साहेबांनी तुम्हाला हे बँकेचं जो वृत्तांत दिलेलं आहे, आर्थिक प्रगतीचा आढावा, अधिक ही प्रेस नोट दिलेली आहे. त्यामधला सारांश असा आहे की आता डॉक्टर साहेबांनी सांगितले की आपल्याला काही आर्थिक बंधनं घातली होती. त्याचं कारण असं की जगामध्ये कोरोनामुळे अशी आर्थिक परिस्थिती ढासळली आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम झाला. त्यामुळे सगळ्याच बँकेवर तशा प्रकारचा परिणाम झाला होता. तर त्या परिस्थितीमध्ये आज आपण त्यातून आर्थिक बंधनातून मुक्त झालेलो आहे आणि आजच्या परिस्थितीला बँकेचे साधारण 300 कोटी डिपॉझिट, 200 लाख रुपये ॲडव्हान्सेस आणि 135 कोटी रिझर्व्ह बँकेच्या रोख्यामध्ये गुंतवणूक आहे. आणि सांगितलं तुम्हाला की 8 कोटी नफा, चांगली वसुलीची कार्यक्षमता संचालक मंडळाने दाखवली. त्याच्यामुळे प्रॉफिट झाला. प्रॉफिट 8 कोटी आपण ठेवला नाही. इन्कम टॅक्स 30% वस्तू. त्यामुळे आपण काय तरतुदी केल्या आणि आपले आर्थिक परिस्थिती भक्कम होण्यासाठी आपण रिझर्व्ह फंडाची तरतूद केली. एखाद्या कर्जदार थकीत राहिला तर त्याला नफ्यावर परिणाम म्हणून आपण रिझर्व्ह फंड तयार केला, आर्थिक परिस्थिती भक्कम केली आणि बुडीत कर्जासाठी तरतूद केली. बॅड डेट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स किंवा BDDR. तर प्रोव्हिजन नफ्यात करतो तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती भक्कम होती, भांडवल आणि रिझर्व्ह. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. बँकेचा वर्धापन दिन 15 ऑगस्टला आहे. त्यामध्ये एक आठवडा, 15 दिवस, महिनाभर आपण ठेव सप्ताह ठेवणार आहे. ठेवीचे दर वाढवणार आहे सगळ्या ठिकाणी की थोडंसं आम्हाला काही रेस्ट्रिक्शन असल्यामुळे व्याज दर कमी ठेवायला लागले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सगळी बंधनं काढली. त्याचबरोबर ऑनलाईन बातमीमध्ये आपण 3-4 वर्ष लाभांश देऊ शकत नव्हतो. त्यामुळे आपण लाभांश देतो. गेल्या मीटिंगमध्ये असं एक शब्द दिला होता बोर्डाला की आम्ही निश्चितपणे त्यातून बाहेर पडून तुम्हाला लाभांश देऊ. वचनपूर्ती म्हणतो आपण अशा पद्धतीनं. तर हे सगळं सांगण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की 15 ऑगस्ट 96ला आपल्या सांगोलकरांना सोलापूर जिल्ह्यातलं सांगोल्यातल्या एकाच बँकेला परमिशन मिळाली आणि 95 ते 96 1 वर्ष अथक प्रयत्न रिझर्व्ह बँकेला करून त्या बँकेची स्थापना केली. या बँकेच्या स्थापनेमध्ये हेच होतं की आपल्या भागातील कार्यक्षेत्रातील लोकांना त्यांच्या धंद्यातून, व्यवसाय कर्जातून त्यांचा विकास व्हावा. आपल्या बँकेचे कार्यक्षेत्र 5 जिल्हे आहेत. तर 5 जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील व्यवसायांना करणारा प्रगती व्हावी, त्यांचं जीवनमान उंचावं, या परिस्थितीत आपण बँक काढली. आपल्याबरोबर अनेक जणांचे होतं, परंतु आपण एक सुरुवातीला अर्ज केला होता. तुमच्या सगळ्यांचा कृपादृष्टी पाठिंबा होता म्हणून सांगोलकरांना ही बँक मिळाली आणि बँकेची स्थापना 96ला झाली.
आज 29 वर्ष झाले बँकेला. बँकेची सगळी आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि म्हणून मग हे आज आपण या परिस्थितीला पोहोचलो. हे घेण्यामागचं बोलण्यामागचं एवढंच आहे की काम करतो माणूस आणि काम करणारा माणूसच कमी जास्त काम करताना चुकाय होतात, लाभ होतो, कधी कधी चुकाय होतात. माणूस काम करतो. या पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त काय चांगलं करायचं होतं मनुष्यच करतो, देवाबरोबर, ऋषीबरोबर आणि संताबरोबर. तर तो ऋषी होऊ शकतो, संत होऊ शकतो, देव होऊ शकतो, हा फक्त मनुष्यच. तर या परिस्थितीमध्ये आपण काम चांगल्या करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही इथं आला, आम्हाला पाठिंबा द्यावा, अजून बँकेच्या विकासाला चालना द्यावी आणि नेहमी तुम्ही या परिस्थितीमध्ये आम्हाला चालना देऊन बँकेच्या प्रगतीला तुमचा मोठा वाटा आहे. जास्तीत जास्त ठळकपणे आमच्या प्रगतीचा आढावा तुम्ही बातम्या द्याव्यात आणि तुमचा विकास म्हणजे आमचा विकास, आमचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, 5 जिल्ह्याचा विकास, राज्याचा विकास. आणि बँक हे अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम करते, GDP वाढवण्याचं काम करते. तर या परिस्थितीमध्ये बँकेने तुम्हाला बोलवलं, तुम्ही आला आणि तुम्ही येऊन आमच्या बँकेची शोभा वाढवली, तुम्ही इथं हजर राहिला, त्याबद्दल बँकेच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक अंतरपूर्ण आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत, जय सरकार, जय भारत, जय हिंद. सांगोला अर्बन बँक गेली 29 वर्ष सांगोलकरांच्या सेवेमध्ये आहे. अर्बन बँका दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत. देश पातळीवर 2000 संख्या असणारी सध्या आकडा हा 1400 आलेला आहे आणि शासनाचं असं धोरण आहे की तो आकडा 500पर्यंत खाली आणायचा आहे. त्याचं कारण असं की काही बँकामध्ये संचालक मंडळांनी अधिकाऱ्यांनी मिळून काही घोटाळे केले, त्यामुळं अर्बन बँका अडचणीत आल्या. सांगोला अर्बन बँक ही राजकारण वरदास्त नसणारी एकमेव बँक आहे, ज्यामध्ये लोकांच्या प्रेमावर, आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या प्रयत्नावर सध्या बँक चालू आहे. परंतु मगा सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट, लोकांमध्ये निरुत्साह, बाजारपेठेमध्ये असलेली तीव्र स्पर्धा, धंदे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये उलफिड पाडर जे म्हणतो आपण की पैसे असूनसुद्धा पैसे न भरण्याची प्रवृत्ती, यामुळे दिवसेंदिवस सर्व बँका अडचणीत येत आहेत. असेच अशा कारणामुळं सांगोला अर्बन बँक आपली गेल्या 2-3 वर्षापासून अडचणीमध्ये होती. रिझर्व्ह बँक काय करते की आम्हाला संधी देते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा. लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो, त्या वसूल करणं आमचं काम आहे. आपणाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेला आम्ही लोकांच्या ठेवी देतो त्या ठेवी परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ बोजे चढले आहेत. तर त्यामुळं जरा उद्या बँक अडचणीत आली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवी परत देण्याचा आम्हाला आदेश आहे. त्यामुळे वसुली हा आमचा महत्त्वाचा भाग आहे. दिलेलं कर्ज वेळेत आणि वेळेत वसूल करणं, मुदतीत वसूल करणं हे आमचं काम आहे. बरेच वेळा असं होतं की जेव्हा कर्ज थकबाकीमध्ये जातं, प्रत्येक महिन्याला हप्ता भरणं अनिवार्य असतं, परंतु 3 हप्त्यामध्ये गेलं की कर्ज NPAमध्ये जातं आणि RBI सांगते की तुम्ही कारवाई चालू करा. बरेच वेळा असं होतं एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नोटीस आली, इतका मोठा माणूस आम्ही, आणि 2-3 नोटिसा गेल्यानंतर 101 दाखल होतं. 100 म्हणजे कायदेशीर कारवाई चालू होती. कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर 100 दाखला मिळाली की त्यांची बँक अटॅचमेंट होते, खाती लॉक होतात, कर्जदाराची आणि जामीनदाराची प्रॉपर्टी बोजा चढला जातो आणि त्याच्या तारखा पडतात. तरीसुद्धा रिझर्व्ह बँकाने आम्हाला सहकार्य खातं त्यांनासुद्धा संधी देतं, 1-2-3 तारखा देतो, तुम्ही वेळेत पैसे भरा, बोजा निदाव काढून बोजा तुमचं प्रॉपर्टी विकून तुम्ही बेघर होऊ नये, हा शासनाचा, रिझर्व्ह बँकेचा आणि आमचाही उद्देश असतो. परंतु बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडत नाहीत आणि ज्यावेळेला अशा कारवाई आम्ही चालू करतो त्यावेळेला कर्जदारांनी, जामीनदार नाराज होतात आणि त्या आदेशापोटी काही जण रागाला जातात आणि अशा पोटी त्यांना मग थोडंसं आमच्या उलट कारवाई केली जाते. आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आम्ही कर्ज घेतलं असतं, त्यांना मंजूर असतं, हप्ते भरले असतात, तरीसुद्धा ते कोर्टामध्ये जातात. हायकोर्टामध्ये सध्या एक केस चालू आहे. आम्हाला त्या गोष्टीला सुद्धा फेस करावं लागतं आणि अशा गोष्टीतूनच मग थोडंसं वाद निर्माण झाल्यानंतर मग थोडंसं बँकेचे डबघायला प्रकरण येऊ शकतात. अशा कारणामुळेच आपल्या गेल्या 2 वर्षापासून होतं. पण गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या विशेषतः 24-25मध्ये संचालक मंडळांनी, कर्मचाऱ्यांनी, आमचे करदारांनी, ग्राहकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे आणि उल्लेखनीय कामगिरी कडक कारवाई, कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमची वसुली चांगली झालेली आहे. रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित होतं तेवढं झालेलं आहे आणि विक्रमी नफा, आता सांगितल्याप्रमाणे 8 कोटीचा नफा झालेला आहे. तर त्यामध्ये गेल्या वर्षी आमचा 2 कोटी तोटा होता, तो भरून आता जवळजवळ 2,24 लाखाचा यावर्षी आपला अंदाजपत्रकी नफा आहे आणि यावर्षी 10% आपण लाभांश जाहीर करतो आहे.
आमची विनंती आहे आपणा सर्वांना, मग शिवाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा अशी एखादी बातमी ही होते, नाराज जो झालेला एखादा कर्जदार जामीनदार असतो, तर त्यांनी तुमच्या आल्यानंतर त्याचा शहानिशा करावा. बरं असं होती की आता पण ज्या 10-20 पेपरमध्ये बातम्या आल्या त्या सगळ्या आमच्या फेवर होत्या, मग त्यामध्ये आमची काही चूक नव्हती. एका दुसऱ्या केसमध्ये असं होऊ शकतं. अशा काय बातम्या आली की थबाकी वाढलेले, बँका अडचणीत आलेल्या वगैरे अशा गोष्टीसुद्धा आम्ही सण गेलो. त्या संकटातून ज्या सगळ्या आर्मी बँका जातात त्या बँकेतून सुद्धा आम्ही गेलो आहोत. पण आपल्या कृपेनं आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्यातून बाहेर पडलेलो आहे. भविष्यामी बँक सांगोला तालुका परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अग्रसर बँक म्हणून आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी कायमची परिस्थिती राहील. आपणा सर्वांची साथ अपेक्षित आहे. कर्जदार आणि ठेवीदार जे कोण असतील त्या लोकांना आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बँकेला सहकार्य करावं. आपणा सर्वांना सुद्धा माहिती सांगोलकरांची बँक आहे. आपल्या सर्वांची अटॅचमेंट अतिशय महत्त्वाचे आहे. आपण या सर्वांनी येन त्यान मार्गाने बँकेची अटॅचमेंट करावी. जे ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही इथं सदैव संचालक मंडळ तयार आहोत आपल्या सेवेसाठी. कधी आम्हाला फोन करा, काय अडचणी आली, कर्ज मिळत नसलं, काय अडचण असेल, कारवाई असू द्या किंवा शंका असू द्या की एखादी पेपरला बातमी द्यायची असेल तर आम्हाला विचारणा करा. 100% आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू. तुम्ही आमच्यासोबत राहा. आमची तुमच्या सेवेसाठी सदैव बँक सांगोलकरसाठी सदैव तयार राहा.